नमस्कार, मी यामिनी दळवी. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूया मोठी बातमी. कारण मंत्री छगन भुजबळ यांनी सत्तेत राहूनच सरकारच्या विरोधामध्ये एल्गार पुकारलेला दिसतोय. सरकारच्या बेबंदशाहीच्या विरोधात आवाज उठवत राहणार अशी एक्स पोस्ट छगन भुजबळ यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या विरोधामध्ये भुजबळ यांनी सरकारला इशारा दिलाय. सरकारची भेदभावाची भूमिका आहे अशी एक्स पोस्ट करून भुजबळ यांनी आपल्या सरकारवरच हल्लाबोल केलाय. मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः आता सरकारच्या विरोधामध्ये शड्डू ठोकलाय अशी ही चर्चा होतीये. तर आताचे ओबीसी मेळावे म्हणजे भविष्यातील मोठ्या क्रांतीची बीज आहेत असंही भुजबळ म्हणतायत. तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मंत्री छगन भुजबळ हे सत्तेमध्ये राहूनच सरकारच्या विरोधामध्ये एल्गार करताना दिसतायत. गेल्या काही दिवसांमधली त्यांची वक्तव्य आणि त्यांची भाषणं सध्या समोर येतात. यासोबतच त्यांनी एक्स पोस्ट केलेली आहे. सरकारच्या बेबंदशाहीच्या विरोधामध्ये आवाज उठवत राहणार अशा आशयाची एक्स पोस्ट त्यांनी केली आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या विरोधामध्ये भुजबळ यांनी आता सरकारला इशारा दिलेला आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने जी अधिसूचना काढलेली आहे त्याला छगन भुजबळ हे सातत्याने विरोध करताना दिसतायत. तर छगन भुजबळ यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात. अहमदनगरच्या ओबीसी मेळाव्यातून आपण सरकारच्या बेबंदशाही विरोधामध्ये, भेदभावाच्या विरोधात आणि ओबीसींच्या हक्कांसाठी आवाज उठवला. अहमदनगरमधील ओबीसींचा मेळावा म्हणजे भविष्यातील एका मोठ्या क्रांतीची बीज ठरणारा आहे. आणि याविषयी बोलूयात. मराठा आंदोलक आणि एकूणच आरक्षणाविषयीचे अभ्यासक बाळासाहेब सराटे सर आपल्या सोबत आहेत. बाळासाहेब जी, खरं तर छगन भुजबळ यांची गेल्या काही दिवसांमधली वक्तव्य आपण बघतोय, त्यामुळे सत्तेमध्ये राहूनच ते आता आपल्या सरकार विरोधामध्ये एल्गार पुकारताना दिसतात. तशी एक्स पोस्ट त्यांनी केली आहे. मुळामध्ये छगन भुजबळ साहेब हे 2 वेळेला जेलमध्ये जाऊन ते गुन्हेगार आहेत, ते जामिनावर बाहेर आहेत. तसेच ते दांभिक आहेत. दांभिक म्हणजे बाहेर तिकडे सरकारमध्ये राहणार, त्यांचे काही फायदा घेणार, सगळं भोगणार आणि सरकारी सगळी पद उपभोगणार आणि इकडे म्हणणार मी सरकारच्या विरोधात आहे आणि मी राजीनामा दिलेला आहे. राजीनामा दिला आणि यांना असं कसं काय गर्व झालाय की माळ्यांच्या एकट्या मनावर सरकार एवढं सरकार अजूनही ओबीसी. सराटे सरांशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूया. मात्र आताची ही मोठी बातमी आपण बघतोय. छगन भुजबळ हे आता सरकारच्या विरोधामध्ये स्पष्टपणे आणि खुलेपणानं बोलताना दिसतात. तशा आशयाची एक्स पोस्ट सुद्धा त्यांनी केली आहे. त्यामुळे सत्तेतला विरोधक आपण त्यांना असं म्हणताना दिसतंय अशी चर्चा सुद्धा होतीये. सरकारच्या बेबंदशाहीच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवतोय अशा आशयाची एक्स पोस्ट त्यांनी केली आहे. सोबतच आताचे ओबीसी मेळावे म्हणजे भविष्यामधल्या मोठ्या क्रांतीची बीज आहेत असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे स्वतःच्या सरकारच्या विरोधामध्येच ते सध्या शड्डू ठोकतायत का अशी चर्चा सध्या सुरू झालेली दिसते. त्यासोबतच छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्याचा दावा त्यांनी केलेला होता आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे आपण 2.5 महिने गप्प बसलो असंही त्यांनी म्हटलं होतं. सरकारच्या बेबंदशाहीचाही उल्लेख त्यांनी केलाय. सरकारच्या बेबंदशाहीच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवतच राहणार अशा आशयाची एक पोस्ट त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाची अधिसूचना ज्यावेळेला राज्य सरकारनं काढली, या अधिसूचनेला त्यांनी सातत्याने विरोध दर्शवलेला आहे आणि या अधिसूचनेच्या विरोधामध्ये राज्यभरामध्ये ओबीसी समाजाला एकवटून सध्या ओबीसी मेळावे घेतले जात आहेत. यामध्ये सातत्याने ते अधिसूचनेच्या विरोधामध्ये आवाज उठवताना सुद्धा दिसत आहेत. तर एकूणच आरक्षणाच्या मागणीवरून आणि मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून आता भुजबळ चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या याच अधिसूचनेला धरून आता भुजबळ आपल्याच सरकारला घरचा आहेर देत आहेत आणि आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी एक्स पोस्ट सुद्धा केलेली आहे. ओबीसींच्या एकूणच आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका ही भेदभावाची आहे अशा पद्धतीचा गंभीर आरोप सुद्धा छगन भुजबळ यांनी थेट सरकारवरती केलाय आणि सरकारवरती हा हल्लाबोल केलेला दिसतोय. त्यामुळे अशा आशयाची एक्स पोस्ट त्यांनी केलेली दिसते. सत्तेमध्ये राहूनच ते विरोधकाच्या भूमिकेमध्ये काहीसे गेलेले दिसतात. स्वतःच्या सरकारच्या विरोधामध्ये मंत्री छगन भुजबळ हे आता एक्स पोस्ट करतात.
सातत्याने ओबीसी मेळाव्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला संघटित करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे आणि याच मेळाव्यांमध्ये छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतात आणि त्याच वेळेला मराठा आरक्षणाविषयी आलेली अधिसूचना आहे याचा विरोध करताना ते सातत्याने दिसत आहेत. पुढची बातमी बघूया. तुमच्या राजकारणासाठी मराठ्यांचं वाटोळं करू नका, मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवरती हल्लाबोल केलेला आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेबद्दल अफवा पसरवू नका असंही जरांगेंनी म्हटलंय. तर आरक्षणाच्या अधिसूचनेची तातडीनं अंमलबजावणी झाली नाही तर 10 फेब्रुवारीपासून आपण उपोषणाचा मार्ग पुन्हा एकदा अवलंबणार असा निर्धार त्यांनी केलेला आहे. आतापर्यंत मायबाप मराठ्यांना 57 लाख अनुदी ह्या आंदोलनामुळे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळे मिळाल्या. हे अंतिम सत्य हे 75 वर्षात झालं नाही. ते जवळपास 57 लाख म्हणजे आता 60 लाखापर्यंत हा आकडा गेला असून 60 लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं. हे 75 वर्षात का नाही झालं? मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही पुट्टे लिहित आहेत त्यांचे, काही सत्ताधाऱ्यांचे पण लिहित. अरे तुझ्या नेत्यानं तुझ्या पक्षानं का नाही केलं मग 75 वर्षात? हे आताचे सत्ताधारी आहेत. आता यांचं कुणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधाऱ्यातलेच काही लोक सुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत. मग तुम्ही काय उपकार नाही केला आता जे दिलं ते. पण माझा मराठा समाज करोडोच्या संख्येनं लढलाय तेव्हा तुम्ही दिलंय. तुम्हाला आव्हान आहे सगळ्या अभ्यासकांना. बाकीचे तर बिचारे तिकडं महाराष्ट्रातले ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची, त्यांच्यात काय दुमत नाही. ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची आणि ते कायदा बनण्यासाठी त्यांची व्याख्याही देणार आहेत. आणि मजबूत कायद्यासाठी कोणाकोणाचं काय दुखतंय ना त्यांनी इथे येऊन सांगा. तुमच्या समोर आज जाहीर आवाहन करतो मी, ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवाली लिहा. तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचंय आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा. 10 तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तोवर सोडित नाही. तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नामकं केलं. जे कोण सोशल मीडियावर येतात ना त्याने अंतरवालीत येऊन बसा 10 तारखेला. तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो आता फिरून बोलायचं नाही. त्या सोशल मीडियावर त्या भंगार चाळे त्याच्यावर करायचं नाही. तुम्ही 10 तारखेला मी उपोषणला बसतोय इथं या. आता ते एक नवीनच आणलं म्हणले मग काय पाठीराखे अदृश्य हात. पाठीमागं म्हणले शरद पवार हे, नंतर म्हणले फडणवीस हे, आधी म्हणले शिंदे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत, नंतर कोण कोण हे म्हणले म्हणजे माझे पाठीवर राखे. त्यांनी सगळं चाफून बघितलं, कुणीच नाही. कारण मी कोणाला ऐकतच नाही, मी माझ्या फक्त समाजाचं ऐकतो. आता नवीन अदृश्य हात आणले त्याने. आमचेच पोरं जे मय कार्यकर्ते येते ते मय अदृश्य हात असते. पुढची महत्त्वाची बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे. राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ हे आता मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित आहेत. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबद्दल आता या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावरती आज बैठकीमध्ये खडाजंगी सुद्धा होऊ शकते. तर मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरती सुद्धा बैठकीमध्ये वाद होऊ शकतो. मराठा आरक्षणाविषयीची अधिसूचना काढल्याच्या नंतर आता ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक होतीये. त्यामुळे या अधिसूचनेच्या विरोधामध्ये अनेक मंत्र्यांनी खरं तर आरोप केलेले होते. त्यामुळे आजच्या बैठकीला काहीशी वादाची किनार सुद्धा आहे. बैठकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, सोबत छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याचा मुद्दा आहे. या दोन्ही मुद्द्यांना धरून काहीसा वाद सुद्धा रंगू शकतो. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि साधारणतः 3 ते 4 आठवड्यांच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक होतीये. काही नियोजित विषयांवरती सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होईल. त्यासोबतच 2 महत्त्वाचे विषय आहेत. त्यापैकी एक मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा याचा दावा त्यांनी काल केलेला आहे, त्यांनी बोलून दाखवलाय. आणि त्यासोबतच मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेबद्दल सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. याविषयी बोलूयात. ओमकार वाबळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. ओमकार, काय अधिकची माहिती आहे? बैठकीला सुरुवात झाल्याचं कळतंय. अखेर कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली. जवळपास 4 आठवड्यानंतर बैठक पार पडते. पण त्या आधीच्या ज्या प्री कॅबिनेट वेगवेगळ्या मिटिंग असतात त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे एकनाथ शिंदेचे जवळपास 7 मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्या अँटी चेंबरमध्ये होते.
उल्हासनगरमध्ये जो काही संपूर्ण प्रकार घडला, गायकवाड यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. पण या सगळ्या गोळीबारानंतर सरकारला संपूर्ण एकत्रित म्हणून जे क्रिटिसिझम सहन करावं लागलं, याबद्दल या सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण मंत्र्यांना आश्वासन दिलं आहे की आपण निष्पक्ष या सगळ्या प्रकरणामध्ये गृह विभागाकडून कारवाई करू आणि येणाऱ्या काळात नक्की कोणते आणखी महत्वाचे यातले मुद्दे असतील तर ते सुद्धा विश्वासात घेऊन त्यांना कन्व्हे केले जातील. टोकाची पावलं दोन्ही बाजूंनी उचलली जाऊ नये. निवडणुका तोंडावरती आहेत, त्यामुळे कोणीही कोणाच्या विरोधात बाहेर भूमिका मांडू नये माध्यमांसमोर. आता घडलेल्या प्रकारावरती एकूणच पडदा टाकण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात होईल असं सगळं दिसतंय. अगदी धन्यवाद ओंकार या अपडेटसाठी. पुढची बातमी बघूयात. मंत्री छगन भुजबळ हे सत्तेमध्ये राहून सरकारच्या विरोधामध्ये एल्गार पुकारताना दिसत आहेत आणि सरकारच्या बेबंदशाहीच्या विरोधामध्ये आवाज उठवत असल्याची एक पोस्ट त्यांनी केली आहे. या सगळ्याविषयी बोलूयात. आपल्यासोबत अरुण सावंत सर जोडले गेलेले आहेत. अरुणजी, सरकारमध्ये राहूनच आता भुजबळ विरोधकांची भूमिका बजावतायत का अशी शंका येते, कारण ते आता विरोध करताना दिसत आहेत, थेट एक्स पोस्ट करतायत, सरकार बेबंदशाही करताय असा आरोप करतायत. पहा, भुजबळांच्या बोलण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये आणि नाही सरकार कोणत्याही प्रकारची बेबंदशाही करत आहे किंवा सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाच्यता नाही असं मुळीच नाहीये. सरकार अतिशय व्यवस्थितरित्या उत्तमरित्या तिन्ही पक्ष मिळून काम करत आहेत, एक विचाराने काम करत आहेत. परंतु झालंय काय, यावेळेस मराठा आरक्षणावरून जो काही वाद चालू आहे आणि हा वाद कित्येक वर्षांनंतर मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सरकारने केला आणि त्यात त्यांना यश आलं. जो शब्द मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाला दिला होता तो अखेर पाळून दाखविला आणि त्यांना काही प्रमाणात दिलासा दिला. तर या गोष्टीवरून भुजबळ साहेब उगीच अकांड तांडव माजवत आहेत. तसेच ओबीसी समाजामधील काही नेते हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्हीच या समाजाचे खरे तारणहार आहोत, आम्हीच मुख्य नेते आहोत. आता सरकारमध्ये एका बाजूने राहायचं आणि बाहेर येऊन ओबीसी समाजामध्ये गेल्यानंतर सरकारच्याच विरोधात भूमिका मांडायची. मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघे एकमेकांसमोर कसे ठाकतील, कसे एकमेकांविरुद्ध लढतील अशी वक्तव्य करायची, हे शोभण्यासारखं नाही. संपूर्ण राज्यातील जनता या गोष्टीला नकारत आहे आणि भुजबळ साहेब जी भूमिका आज निभावत आहेत ती योग्य नाही असं मला तरी स्पष्टपणे म्हणायचंय. अगदी अरुणजी, तुम्ही तुमची भूमिका मांडताय, मात्र सरकारची भूमिका आहे ती भेदभावाची आहे असा हल्लाबोल सुद्धा भुजबळ करताना दिसत आहेत. म्हणजे एकीकडे मराठा आरक्षणाविषयीची अधिसूचना सरकारने काढली तर भुजबळ म्हणाले की आम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हती. पहा, मी काय म्हणालो की भुजबळ साहेब सध्या दुहेरी भूमिका निभावत आहेत. एका बाजूने ते सरकारमध्ये जाऊन सरकारचे सर्व फायदे घेत आहेत, मोठेपणा घेत आहेत, मंत्रीपद भूषवित आहेत, मंत्रिमंडळात सर्व जे काही जे सुविधा मिळतात त्या उपलब्ध त्यांना आहेत. दुसऱ्या बाजूने ते ओबीसी समाजाला भडकावण्याचं काम करत आहेत. आपण जर पाहिलं तर काल जे काही अहमदनगर येथे त्यांनी एल्गार सभा घेतली, त्या सभेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते एकच वक्तव्य मी तुम्हाला सांगतो. त्यांनी ओबीसी समाजाला असं आवाहन केलं की हे मराठे खूप पुढे पुढे करत आहेत, आपल्या ताटातलं जे वाढलं ते लोक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा यांची दाढी आणि केस याच्या पुढे तुम्ही कापू नका, बहिष्कार घाला यांच्यावरती. हे एका मंत्र्याला शोभत नाहीये. मराठ्यांनी आपाप सतत एकमेकाची भाद्रवत बसावं ही वाक्य शोभत नाहीत आणि यामुळे काय होणार आहे तर मराठा समाज आणि ओबीसी समाज हे दोघांच्या विरोधात उभे ठाकणार आणि या राज्यामध्ये कलह निर्माण करणं होणार. हा कलह ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी करू नये हेच मी या क्षणी आपल्या चॅनेलवर सांगेन. दोन्ही समाजामध्ये कसं सामंजस्य राहील, कशी एकी राहील आणि दोघांनाही कसे फायदे मिळतील याचा विचार केला पाहिजे, याचा प्रचार केला गेला पाहिजे. आता जे मुख्यमंत्र्यांनी केले ते त्यांनी 1% सुद्धा ओबीसी समाजाच्या बेनिफिटला हात किंवा धक्का लावला नाही, तरी उगीच संभ्रम निर्माण करायचा. ओबीसी समाजामधील इतर नेते सुद्धा त्याच चढावडीमध्ये, शेंडगे घ्या किंवा दुसरे आणखीन काही नव्हतं, लक्ष्मण हाके घ्या, पण मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून भुजबळ आता सरकारला इशारा देताना दिसत आहेत. मात्र
सरकारमधला हा अंतर्गत कलह भुजबळांनी वाढवू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया सध्या शिंदे गटाकडून येताना दिसतेय. सध्या तरी भुजबळांनी स्वतःच्या सरकारच्या विरोधामध्ये शड्डू ठोकलाय की काय असं चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे सत्तेत राहून सध्या छगन भुजबळ हे विरोधकाच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत. सरकारच्या बेबंदशाहीच्या विरोधामध्ये मी आवाज उठवतोय असं त्यांनी म्हटलंय आणि हे सगळे आरोप त्यांनी केलेले आहेत सरकारवरती आणि यासाठी त्यांनी एक्स पोस्ट सुद्धा केलेली आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांचा हा आपल्या सरकारवरचा हल्लाबोल आपण बघतोय. सरकारने मराठा आरक्षणाच्या संबंधी जी अधिसूचना काढली आहे त्याला सातत्याने छगन भुजबळ हे विरोध करतायत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे आणि राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित आहेत. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि भुजबळांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावरती बैठकीमध्ये खडाजंगी होऊ शकते. मराठा आरक्षण आणि अधिसूचना यावरती बैठकीमध्ये वाद होऊ शकतो. तर 3 ते 4 आठवड्यांच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला सुरुवात झालेली आहे. ओमकार वाबळे आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी. ओमकार, काय अपडेट्स मिळतात या बैठकीमधले? कारण राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर आता छगन भुजबळ उपस्थित राहिलेले दिसत आहेत. यामिनी, आजच्या कॅबिनेट पूर्वीच काही गोष्टी महत्त्वाच्या सांगण्यासारख्या आहेत. त्याचं कारण असं आहे की आजची प्री कॅबिनेट जी ज्या पक्षांची होते, आपापले महत्त्वाचे नेते त्यांच्या मंत्र्यांसोबत बसतात, बैठकी आधीचे काही मुद्दे डिस्कस करतात आणि बैठकीच्या अजेंड्यावरती साधारण एक अनौपचारिक डिस्कशन असतं. या डिस्कशनच्या वेळी देवेंद्र फडणवीसांना जवळपास 7 मंत्री आहेत ते भेटायला गेले आणि या सगळ्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी आश्वस्त केल्याचं कळतंय. आताच्या घडीला तरी असं दिसतंय की एकीकडे शिंदे आणि दुसरीकडे फडणवीस अशा दोन्ही गटाकडून या संपूर्ण गायकवाड यांचं जे उल्हासनगरमधलं गोळीबाराचं प्रकरण झालं यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न होईल. त्याचं कारण असं आहे की मंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेवर संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये गृहविभागाची जी कारवाई होईल ती तटस्थपणे आपण करण्याचा सगळा याच्यात प्रयत्न करू. आताच्या पद्धतीत जरी हे सगळं चित्र उद्भवलं असलं तरी सगळ्यांना निवडणुकांना सोबत सामोरं जायचं आहे. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे विषय विरोधकांना चघळता येणार नाहीत किंवा विरोधकांच्या हाती आयतं खोलीत मिळणार नाहीत. अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी सोबत काम करणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकांपर्यंत तरी पक्षांतर्गत कोणतेही मुद्दे असतील तरी सुद्धा ते बैठकीला येऊन सामोपचाराने सोडवण्यावरती भर देण्यात यावा असं सगळं या संपूर्ण प्रकरणात बोलणं झाल्याचं कळत आहे. अगदी धन्यवाद ओमकार या अपडेटसाठी.